नमस्कार शेतकरी मित्र, धन्वंतरीच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही साकुर्डी या ठिकाणी अविनाश निकम यांच्या प्लॉटवर आलेला आहे। फेब्रुवारी जानेवारी एंडच्या दरम्यान ही लागणीचे रोपं लागण केलेली आहे आणि धन्वंतरीचं बास्केट ह्या पूर्ण प्लॉटला वापरलेला आहे। जवळजवळ 10 गुंठ्याचा प्लॉट आहे हा आणि आलेला रिझल्ट तुम्ही बघू शकताय की धन्वंतरीची कमाल माती पैलवान अशा पद्धतीने धन्वंतरीचे जे फॉर्म आहे, ग्रॅन्युल असेल, धन्वंतरीचं बॅक्टेरिया असेल, हे शेतकऱ्याचा मित्र म्हणून कशा पद्धतीने काम करतंय ह्या ऊसाच्या आलेल्या रिझल्टवरूनच आपल्याला समजतंय। तर आपण ह्या प्लॉटचे मालक अविनाश निकम आहेत, ह्यांच्या तोंडूनच ऐकूया की ह्या प्लॉटसाठी काय वापरलंय आणि कशा पद्धतीने हा रिझल्ट त्यांना समाधानकारक आलेला आहे। तर निकम साहेब नमस्कार। तुम्ही सांगू शकताय की या धन्वंतरीच्या व्हिडिओ आपलं प्रोडक्टमधून तुमचं कसं समाधान झालं आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही हँडलिंग केलेलं आहे, केमिकल किती % वापरलं आहे आणि धन्वंतरीच्या DAP पासून कोणतं शेड्यूल घेतलं जरा व्यवस्थित सांगावं शेतकरी मित्रांना। पहिल्यांदा आपण धन्वंतरीचं लागलेला ग्रॅन्युल बॅग टाकले सुपर फास्फेटमधून। त्यानंतर लागण केल्यानंतर आपण ह्याला उगवून आल्यानंतर एक फवारणी स्प्रे दिला आहे RK-70 12 जाता सगळा सिलिकॉन। त्यानंतर आपण त्याला भरीच्या वेळेला 3 DAP दोरीज फ्रॉम DAP धन्वंतरी ग्रॅन्युल बॅग, कॉम्बिकिट, 10-20 पोटॅश, युरिया असा डोस 2 दिवस मारून घेतलेला होता। त्यानंतर पुन्हा डबल भरणी आपण सरी सोडली, त्यावेळी 2-3 खताचे दोन्ही टाकले आणि असा रिझल्ट आलेला आहे आता आपल्याला। सांगायचं झालं शेतकरी मित्र हो, आता निकम साहेबांनी जे सांगितलं बॅक्टेरिया किटवर पण सोडलेला आहे, पण जो डोस केमिकलचा काही शेतकरी वापरतात ट्रेडिशनल मधला, त्याच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांचा जो जमिनीतला जो स्टोरेज राहण्याचं प्रमाण आहे, ह्या प्लॉटमध्ये धन्वंतरीची औषधं वापरल्यामुळं ह्याचं स्टोरेज न राहता माती पण मऊ झालेली आहे, अन्न जास्त उपलब्ध झाल्यामुळं पानाची रुंदी बघा, ऊसाची जाडी बघा, ऊसाचं पिरं बघा, ही कमाल आहे संतोष साने सरांची की ज्याने धन्वंतरीसाठी हे पुढाकार घेऊन हे प्रोडक्ट दिलेले आहेत। हा रिझल्ट म्हणजे शेतकऱ्याला आलेला हा समाधानकारक रिझल्ट आहे आणि हे बघून इतर शेतकऱ्यांनी पण वापरावं आणि असा रिझल्ट घ्यावा असं मी शेतकऱ्यांना एक सूचित करू शकतो। धन्यवाद।